आज आपण पाहणार आहोत की खुशखुशीत अशा मस्त पुऱ्या होण्यासाठी पुऱ्यांचं कणिक कसं मळायचं. त्यासाठी आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे मैदा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा, नंतर 2 चमचे आपण त्यात घालणार आहोत मोहन. मोहन म्हणजे आपण तेल गरम करायचं आणि ते 2 चमचे त्यात घालायचं आणि मग त्यानंतर आपण घालणार आहोत 2 चमचे साखर. असं हे सगळं मिक्स करायचं चांगलंच आणि आपण त्यात चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. त्यानंतर पाणी कोमट करायचे आणि त्या कोमट पाण्याने आपण हे कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक कठीण मळायचं आहे, जास्त पातळ केलं तर पुऱ्या बिघडणार, पुऱ्या चांगल्या नाही होणार. तर कणिक आपल्याला कठीण मळायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता की अगदी थोडं थोडं पाणी घेऊन हे कणिक मळायचं आहे, जास्त एकदमच पाणी नाही टाकायचं आहे. हे पहा किती छान असं कणिक मळून झालं आहे. आता आपण त्याला अर्धा तास तसंच ठेवणार आहोत झाकण ठेवून आणि त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या करायला घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पुऱ्या किती सुंदर अशा लाटल्या जात आहेत आणि आपण आता त्यांना तळणार आहोत. तळताना बघा किती छान अशा फुगत आहेत या पुऱ्या. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करा अशा अजून रेसिपीसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्ही आता पाहूच शकता किती सुंदर अशा पुऱ्या झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा.